कापडांचे तुकडे जोडून केलेली दुपटी आणि गोधडी आजही आपल्या सगळ्यांच्या आठवणीत असतील। मात्र हे बनवण्याचा व्यवसाय करायचा हा निर्धार पुण्यातील शुभदा भागवत यांनी केला आणि गोधड्यांचा हा नवा ट्रेंड पुन्हा एकदा अनेकांच्या घरात परतलाय। पाहता पाहता शुभदाताईंची या ट्रेंडी आणि मनमोहक गोधड्या परदेशात सुद्धा पोहोचल्या। पाहूयात कशा ते। पहिली सुरुवातीची 2 वर्ष वाईट गेली, नर्वसपणा यायचा, पण मी म्हटलं नाही, आपण नर्वस नाही व्हायचं, आपण करायचं। आणि माझा हे मी मुलीला एक क्विल्ट पाठवलं होतं, त्याच्यानं तिच्या मैत्रिणींनी एलकमिन हॉस्पिटलला तिच्या मुलाच्या वर्षाच्या वाढदिवसाला 18 क्विल्टची बेबी क्विल्टची ऑर्डर दिली आणि ती इतकी सक्सेसफुल झाली। वेगवेगळी डिझाईन्स, एकही एकासारखं माझं डिझाईन नव्हतं। खूपच त्याचा अनुभव छान आला आणि त्यामुळे मला हुरूप आला की आपण अजून करू शकतो ह्याच्यात। त्यामुळे मी डेव्हलप करत गेले सगळं। प्रत्येकालाच आपली रोजची रजाई खूप प्रिय असते। कुठेही गेलो तरी रात्री झोपताना नेहमीची आपल्याला आवडणारी रजाई असेल तर मस्त झोप लागते असा अनेकांचा अनुभव। पण काळानुरूप गोधडीची ही डिझाईन आणि बनवण्याची पद्धत कालबाह्य झाली, मागं पडायला लागली आणि सर्वत्र मऊ काश्मीरी ब्लँकेट्स दिसू लागल्या। मात्र याच गोधड्या बनवण्याचं व्यवसायात रूपांतर करत पुण्यातल्या शुभदा भागवत यांनी आपली ही कला जणू 7 समुद्रापार पोहोचवली आहे। अमेरिका आणि कॅलिफोर्नियात त्यांच्या गोधडीला मागणी आहे। वयाची 52 वर्ष पूर्ण केली असली तरी चष्मा सावरत सुई हातात धरत शुभदाताई 8 तासात सुंदर गोधडी शिवतात। जुन्या पद्धतीने साड्या एकमेकांजोडून आईच्या साडीची किंवा आजीच्या साडीची गोधडी करत होतो, तोच प्रकार ह्याच्यात आहे। पण वरचं जे साडी न वापरता ते आपण डिझायनिंगमध्ये करतो आणि आजकाल बरीच डिझाईन्स आपल्याला नवीन तऱ्हेची मिळतात। एका शब्दात सांगायचं झालं तर दारात जी आपण रांगोळी काढतो, तीच रांगोळी आपण कापडावर तयार करायची, ती सुबकपणे कशी दिसेल ह्याची नीट काळजी घ्यायची आणि ते व्यवस्थित आतमध्ये आपण रिलायन्सचं बॅटल घालतो आणि खाली एक अस्तर घालतो। वरचा टॉप मशीनवर नीट केल्यावरती आपण नंतर ते जोडण्यासाठी जे टॅकिंग करतो त्याला क्विल्ट असं म्हणतात। छोट्या छोट्या कापडाच्या तुकड्यांपासून गोधड्या, पिशव्या, बेडशीट्स शिवणं म्हणजे कलाकुसरीचं काम। मात्र वयाची 50शी गाठलेल्या शुभदाताई अत्यंत उत्साहानं हे काम गेली 15 वर्ष करतात। क्विल्टिंग म्हणजे आपल्या आजीनं आपल्या सर्वांसाठी मायेच्या उभेनं बनवलेली गोधडीच जणू। जर कलेची आवड, सादरीकरणाचं ज्ञान आणि रंगसंगतीची शोधक नजर जर तुमच्याकडे असेल तर कलेच्या कुठल्याही क्षेत्रामध्ये तुम्ही यशस्वी होऊ शकता, नाव कमावू शकता। क्विल्टिंगच्या या आगळ्या विश्वामध्ये एक व्यवसाय म्हणून ज्यांना पाहायचं असेल त्या सर्वांसाठी शुभदाताईंनी एक आदर्शच निर्माण केला आहे। कॅमेरामन सुनील डांगेसह स्नेहा कांबळे, साम टीव्ही, पुणे।